शालचा अजून एक उपयोग होतो ते म्हणजे आय आणि वी यांच्यासोबत जर आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये शाल वापरलं, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात शाल आय किंवा शाल वी ने सुरू केली आपण किंवा सुरू झालेली असेल, तर त्या वाक्यातून तो जो कर्ता असतो वाक्यातला, तो एकतर समोरच्या व्यक्तीला काहीतरी ऑफर करत असतो किंवा तो समोरच्या व्यक्तीची इच्छा काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर एकतर तो स्वतःहून काहीतरी समोरच्या व्यक्तीला देऊ करत असतो, देत असतो, देण्याची इच्छा व्यक्त करतो किंवा त्याची इच्छा काय आहे हे जाणून घ्यायचा तो प्रयत्न करतो. याला म्हणतात टू ऑफर और आस्क ए विल ऑफ ए पर्सन. एखाद्या व्यक्तीला ऑफर करणे किंवा एखाद्या व्यक्तीची इच्छा काय आहे हे जाणून घेणे, यासाठी हे शाल आय आणि शाल वी न सुरू होणारे प्रश्न वापरले जातात. आता बघा या वाक्यामध्ये शाल आय कॅरी धिस बॉक्स इनटू द कंपार्टमेंट फॉर यू. कंपार्टमेंट म्हणजे रेल्वे कंपार्टमेंट. आता समजा तुम्ही स्टेशनवर आहे, गाडी आली आणि आता गाडीमध्ये चढायचं आहे, आपल्याला गर्दी आहे, एक व्यक्ती दोन्ही हातात अशा सुटकेस मोठ्या मोठ्या घेऊन चढतोय, त्याला काही चढता येत नाही आहे. मग तुम्ही त्याच्या मागे, तुमच्या हातात काहीच नाही आहे, तर तुम्ही पाहताय की त्याला दोन्ही बॅग घेऊन चढता येत नाही आहे. मग तुम्ही त्याला जर म्हणले शॅल आय कॅरी धिस बॉक्स इनटू द कंपार्टमेंट फॉर यू, तुमची ही जी बॅग आहे किंवा बॉक्स आहे तुमच्या हातात, तो मी कंपार्टमेंटमध्ये ठेवून देऊ का तुम्हाला? म्हणजे तुम्ही काय केलंय, त्याला ऑफर दिली मदतीची. म्हणजे मी तुमची मदत करू का ही बॅग कंपार्टमेंटमध्ये ठेवायला? तर याला म्हणतात ऑफर करणं एखाद्या व्यक्तीला मदतीची वगैरे. तर ही मदतीची ऑफर करण्यासाठी शाळेनं सुरू होणारा प्रश्न वापरला जातो. असं त्याच्यानंतर पहा शाल वी हॅव टी. आपण चहा घ्यायचं का? आता आपण जर आपल्या मित्राला विचारलं, खरे चहा घ्यायचं का, तुम्ही ऑफर नाही, तुम्ही त्याची इच्छा जाणून घेताय. चल आपण चहा घेऊ किंवा आपण चहा घ्यायचा का. तर इथे काय आस्क ए विल, इच्छा विचारताय, चहा घेशील का, चहा घ्यायचं का आपण, वगैरे वगैरे. तर हे काय आहे, हे आस्क ए विल. विल म्हणजे काय, इच्छा. एखाद्या व्यक्तीची इच्छा जाणून घ्यायची असेल तर आपण प्रश्न शॅल आय शॅल वी न चालू करू शकतो. त्याच्यानंतर शॅल आय स्विच ऑन द AC इफ यू फील इट हॉट. तुला जर गरमी होत असेल तर मी AC चालू करू का. म्हणजे तुम्ही काय केलंय, त्याची इच्छा जाणून घेतलेली आहे. गरम होत असेल तर AC फॅन चालू करू का, म्हणजे तू सांगेल हो नाही तर नाही. म्हणजे त्याची इच्छा काय आहे, तर ती इच्छा विचारून घेण्यासाठी म्हणजे आस्क ए विल, इथे इच्छा जाणून घेण्यासाठी शॅल आयचा उपयोग केलेला आहे प्रश्नार्थक वाक्यामध्ये. त्यानंतर शॅल आय असिस्ट यू टू कम्प्लीट द होमवर्क. होमवर्क कम्प्लीट करण्यासाठी मी तुला सहाय्य करू का, मदत करू का, ही एक ऑफर दिलेली आहे समोरच्याला. तर ऑफर देण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीची इच्छा जाणून घेण्यासाठी शॅल आय किंवा शॅल वी न प्रश्न तयार केला जातो, प्रश्नाची सुरुवात केली जाते. तर असे हे शालचे उपयोग आहेत. ठीक आहे. मॉडल ऑक्झिलरीमध्ये आपण यापूर्वी शाल आणि शालचे उपयोग पाहिले. आता आपण विलचा वापर पाहूया वाक्यामध्ये कसा होतो ते. तर विल हे फ्युचर ॲक्शन दर्शवतं. फ्युचर ॲक्शन म्हणजे भविष्य काळातली क्रिया. हे केव्हा दर्शवतं, जेव्हा वाक्यातला कर्ता सेकंड किंवा थर्ड पर्सन असतो. वाक्यातला कर्ता सेकंड पर्सन म्हणजे यू आणि थर्ड पर्सन म्हणजे ही, शी, इट, दे किंवा
एकवचनी किंवा अनेकवचनी नाम हे थर्ड पर्सन मध्ये येतात. ही, शी, इट, दे आणि सगळे नाम हे थर्ड पर्सन मध्ये असतात, एकवचनी अनेकवचनी सर्व. तर हे जर वाक्याचा कर्ता असते आणि त्या वाक्यामध्ये जर विल वापरलं तर ते फ्युचर ॲक्शन म्हणजे भविष्य काळातली क्रिया व्यक्त करू शकतं किंवा करतं. फर्स्ट पर्सनसाठी वापरायचं नाही, कारण फर्स्ट पर्सनसाठी जर विल वापरलं तर त्याच्यामधून काय व्यक्त होतं, प्रॉमिस व्यक्त होतं, थ्रेट म्हणजे धमकी व्यक्त होते वगैरे वगैरे, ते नंतर बघूया आपण. ठीक आहे. तर सेकंड आणि थर्ड पर्सनसाठी वापरलं. सेकंड पर्सन इथं यू आहे पहिल्या वाक्यामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये शी, इट वगैरे हे करते थर्ड पर्सन, आणि त्या वाक्यामध्ये विल वापरलेलं आहे. विलच्या नंतर पहिलं रूप आहे इथे V1, गेट, कम, रेन असे पहिले रूप वापरलेले आहे. तर हे जर आपण वापरले तर हे वाक्य आपल्याला भविष्य काळात घडणारी क्रिया, भविष्य काळात एखादी क्रिया होणार आहे, होईल हा अंदाज व्यक्त करतं, म्हणजे प्रेडिक्शन. त्याला फ्युचर ॲक्शन किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काय म्हणायचं, प्रेडिक्शन. अंदाज व्यक्त करण्यासाठी हे विल वापरले जाते, अंदाज भविष्य काळात घडणाऱ्या क्रियेचा. तर प्रेडिक्शन हा शब्द लक्षात ठेवा, फ्युचर ॲक्शन किंवा प्रेडिक्शन म्हणतात त्याला. यू विल गेट अ जॉब आफ्टर ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन झाल्यावर तुला एखादी नोकरी मिळेल. आता ही काय खात्री आहे का? काय ग्रॅज्युएशन झाल्या सगळ्याच नोकऱ्या मिळतात का? नाही. मिळेल, तुलाही मिळेल, इतरांना मिळतात, सगळ्यांना नाही मिळत पण काही जणांना मिळतात, तर तुलाही मिळेल. तर हा एक अंदाज आहे, खात्री नाही. तर प्रेडिक्शन म्हणजे फ्युचर ॲक्शन किंवा अंदाज व्यक्त करण्यासाठी विल वापरले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शी विल कम लेट टुडे. आज ती उशिरा येईल, अजून आली नाही, उशिरा येईल. उशिरा येईल, बोलणाऱ्याला वाटतं की अजून आले नाही म्हणजे आता आज उशिरा येईल. येईल नाही तर येणारच नाही, काय गॅरंटी आहे? तर एक फ्युचर ॲक्शन, एक अंदाज व्यक्त केलेला आहे की आज ती उशिरा येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इट विल रेन टू नाईट. आज रात्री पाऊस पडेल. पाऊस पडण्याचा अंदाज असतो. फ्युचर ॲक्शन ही भविष्य काळातली, आज रात्री पाऊस पडेल. खात्री देता येते का? नाही, अंदाज व्यक्त करता येतो. तर अंदाज व्यक्त करण्यासाठी फ्युचर ॲक्शन, भविष्य काळातील क्रियांचा अंदाज व्यक्त करण्यासाठी विल हे मॉडल ऑक्झिलरी सेकंड आणि थर्ड पर्सनसाठी वापरले जाते. ठीक आहे. आता आपण जर म्हणलं मोस्ट ऑफ द स्टुडंट्स विल फेल दिस इयर इन इंग्लिश, बहुतांश विद्यार्थी यावर्षी इंग्रजीमध्ये फेल होतील, असा एक अंदाज आहे. तर अंदाज व्यक्त करण्यासाठी विल वापरले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा उपयोग आहे या विलचा, प्रॉमिस, थ्रेट, डिटर्मिनेशन. थ्रेट किंवा वॉर्निंग कोणतंही तुम्ही म्हणू शकता. फॉर फर्स्ट पर्सन, जर वाक्यामध्ये फर्स्ट पर्सन म्हणजे आय किंवा वी वापरला आणि त्या वाक्यात विल वापरला आपण, तर ते वाक्य एकतर प्रॉमिस व्यक्त करतं किंवा प्रॉमिस म्हणजे काय, वचन, किंवा थ्रेट, वॉर्निंग, धमकी, ताकीद व्यक्त करतं, धमकी किंवा ताकीद, किंवा डिटर्मिनेशन म्हणजे ठाम निश्चय एखाद्या व्यक्तीने केलेला. डिटर्मिनेशन म्हणजे ठाम निश्चय, निर्धार म्हणतो आपण त्याला. तर त्यानं जर निर्धार केला असेल फर्स्ट पर्सन म्हणजे आयनं किंवा वीनं, तर तो निर्धार दर्शवण्यासाठी विल वापरलं जातं वाक्यामध्ये. किंवा सर्टेनिटी किंवा खात्री व्यक्त करण्यासाठी सुद्धा विल वापरलं जातं. शुअरिटी, सर्टेनिटी म्हणतात त्याला. तर पहा, इथे वाक्य घेतलेले आहेत आपण, आय विल पे यू बाय मंडे. सोमवारपर्यंत मी तुला पैसे देईन, आय प्रॉमिस यू. आता एखाद्याला पैशाची गरज असेल, आज तर नाही पण सोमवारपर्यंत मी तुला काही ना काहीतरी पैसे देईल, म्हणजे हे झालं प्रॉमिस समोरच्याला केलेलं. मी तुला पैसे देईल सोमवारपर्यंत, प्रॉमिस व्यक्त करतं हे वाक्य. दुसरं वाक्य काय व्यक्त करतं बा, आय विल टीच यू ए लेसन. हे वाक्य परीक्षेला आलं होतं. आय विल टीच यू ए लेसन, मी तुला एक धडा शिकवेल.
आता मी तुला धडा शिकवेल हे वाक्य काय आहे? म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून म्हटलेलं नाही. किंवा आय शॅल टीच यू लेसन वन डे, एक दिवस मी तुला धडा शिकवेल. तर एक दिवस आपण मराठीमध्ये धडा शिकवणे म्हणजे त्याला काही ना काहीतरी आदल घडवणे वगैरे असं एक अर्थानं वापरत असतो आपण. म्हणजे त्याला काहीतरी धमकी देत असतो आपण. तू माझा अपमान केलास का? बरं ठीक आहे, मी आता काही नाही करणार, पण याचा बदला मी नक्की घेईल. म्हणजे एक दिवस तुला चांगलाच धडा शिकवेल. तर ही झाली त्याला दिलेली धमकी किंवा ताकीद, वॉर्निंग वगैरे वगैरे. आय विल टीच यू ए लेसन हे वाक्य थ्रेट म्हणजे धमकी व्यक्त करतं किंवा वॉर्निंग व्यक्त करतं. त्याच्यानंतर नंबर 3 पहा, आय विल वर्क हार्ड टू अचीव माय गोल. माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी मी हार्डवर्क करेल. तर हे माझ्या मनाचा निर्धार मी तुम्हाला सांगितलेला आहे. डिटर्मिनेशन सांगितलेलं आहे की काही झालं तरी मी माझा गोल साध्य करेल. आय विल वर्क हार्ड, खूप मेहनत करेल, परिश्रम करेल आणि माझं ध्येय मी साध्य करेल. तर दिस सेंटेन्स शोज माय डिटर्मिनेशन. माझा ठाम निश्चय, निर्धार व्यक्त करतं हे आय विल वर्क हार्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा उपयोग आहे या विलचा, पोलाइट रिक्वेस्ट फॉर सेकंड पर्सन. वाक्यामध्ये यू सेकंड पर्सन असेल तर त्या समोरच्या व्यक्तीला, यू म्हणजे समोरचा व्यक्ती, यू समोरचा व्यक्ती सेकंड पर्सन. तर या व्यक्तीला आपल्याला जर काही विनंती करायची असेल, अगदी नम्रतेने विनंती करायची असेल, तर वाक्याची सुरुवात विल यूने केली जाते. विल यू म्हटलं की समजायचं की आता त्याला विनंती करण्यात आलेली आहे. विल यू क्लोज द डोअर. आता एखादा विद्यार्थी तर कॉर्नरला बसलेला आहे दाराजवळ, दार उघड आहे, बाहेरचा आवाज येतोय, मग त्याला विनंती करायची आहे, विल यू क्लोज द डोअर प्लीज, कृपया दार बंद करशील का? तर ही त्याला केलेली पोलाइट रिक्वेस्ट आहे. तर विल यूने सुरू होणारा जो प्रश्न असतो तो नम्र विनंती म्हणजे पोलाइट रिक्वेस्ट व्यक्त करत असतो. दुसरं वाक्य पहा, विल यू गिव्ह मी सम मनी. तुम्हाला थोडेसे पैसे देशील का? उसने वगैरे. विल यू गिव्ह मी सम मनी, विल यू लेंड मी सम मनी. तुम्हाला थोडेसे पैसे देशील का किंवा थोडेसे पैसे उसने देशील का? ही समोरच्याला केलेली विनंती आहे, पोलाइट रिक्वेस्ट आहे. तर विल यू, जेव्हा विल यू न सुरू होतो प्रश्न, तेव्हा तो प्रश्न पोलाइट रिक्वेस्ट व्यक्त करत असतो, नम्र विनंती व्यक्त करत असतो. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स किंवा कमांड, सूचना द्यायच्या असतील, कमांड्स द्यायच्या असतील म्हणजे ऑर्डर वगैरे, आज्ञा द्यायच्या असतील तर या सेकंड आणि थर्ड पर्सनसाठी विल वापरलं जातं. समोरच्या व्यक्तीला सूचना द्यायची आहे किंवा समोरच्या व्यक्तीला काही आज्ञा द्यायची आहे अधिकारातून, तर त्या सेकंड पर्सनसाठी म्हणजे यू साठी आपल्याला विल वापरता येतं किंवा वापरायला पाहिजे. आपण थर्ड पर्सनसाठी सुद्धा विल वापरायला पाहिजे, त्यांना सूचना देण्यासाठी, त्यांना आज्ञा वगैरे देण्यासाठी, आदेश देण्यासाठी. ठीक आहे. आता पहा, गर्ल्स विल नॉट वेअर शॉर्ट्स वाईल कमिंग टू कॉलेज किंवा वाईल कमिंग टू द क्लास. क्लासला येताना, कॉलेजला येताना विद्यार्थिनींनी शॉर्ट्स घालून येऊ नये, म्हणजे तोकडे कपडे घालून येऊ नये. ही विद्यार्थ्यांना, या मुलींना दिलेली काय सूचना आहे किंवा आदेश आहे. इन्स्ट्रक्शन्स किंवा कमांड्स या विल व्यक्त केल्या जातात. सेकंड पर्सन, यू विल कम ऑन टाइम टुमॉरो. उद्या तू वेळेवर यायचंस, उद्यापासून तू वेळेवर येशील, ही त्याला दिलेली सूचना किंवा आदेश आहे. हा जर एखादा विद्यार्थी दररोजच उशिरा येत असेल तर त्याला शेवटची वॉर्निंग किंवा आदेश देऊन सांगावं लागतं की आता उद्यापासून तू लवकर येशील. तर यू विल कम ऑन टाइम टुमॉरो किंवा फ्रॉम टुमॉरो. तर हा
त्याला दिलेला आदेश आहे किंवा त्याला गेलेल्या सूचना आहेत. तर इन्स्ट्रक्शन्स किंवा कमांड्स व्यक्त करण्यासाठी सेकंड आणि थर्ड पर्सन कर्त्यासाठी विल वापरले जाते. ठीक आहे. तर विल कुठे कुठे वापरले जाते? मग भविष्य काळात घडणाऱ्या घटनांचा किंवा क्रियांचा अंदाज व्यक्त करण्यासाठी म्हणजे प्रेडिक्शन व्यक्त करण्यासाठी विल वापरले जाते. त्याच्यानंतर प्रॉमिस, थ्रेट, डिटर्मिनेशन. वाक्याचा करता जर फर्स्ट पर्सन असेल आय, वी वगैरे वगैरे, तर त्या वाक्यातून प्रॉमिस म्हणजे वचन, थ्रेट किंवा वॉर्निंग म्हणजे धमकी, ताकीद किंवा डिटर्मिनेशन म्हणजे ठाम निर्धार व्यक्त केला जातो फर्स्ट पर्सन द्वारे. प्रेडिक्शन हे सेकंड आणि थर्ड पर्सन साठी असतं. त्यानंतर विल येऊन जर प्रश्न चालू केला तर तो प्रश्न पोलाइट रिक्वेस्ट दर्शवतो सेकंड पर्सन साठी. आणि जर वाक्याचा करता सेकंड थर्ड पर्सन असेल तर त्या सेकंड थर्ड पर्सन साठी ज्या सूचना दिल्या जातात, जे त्यांना आदेश दिले जातात, ते आदेश व्यक्त करण्यासाठी त्या सेकंड थर्ड पर्सन साठी विल वापरले जाते. तर असे हे विलचे. पुढचं मॉडेल ऑक्झिलरी आहे कॅन. तर आपण आता कॅनचे उपयोग पाहू. तर कॅन हे एखाद्या व्यक्तीची ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. तर व्यक्तीची ॲबिलिटी म्हणजे व्यक्तीची क्षमता व्यक्त करण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. तर तो व्यक्ती किती पॉवरफुल आहे, त्याची पॉवर किती आहे हे दाखवण्यासाठी म्हणजे त्याची क्षमता दाखवण्यासाठी या कॅनचा उपयोग केला जातो. मी जर म्हटलं आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, तर मी इंग्रजी न अडखळता बोलू शकतो. तर ही माझी क्षमता मी सांगितलेली आहे. मी काय करू शकतो, व्हॉट कॅन आय डू. माझ्यामध्ये किती क्षमता आहे, किती पॉवर आहे एखादी गोष्ट करण्याची. तर ती ॲबिलिटी, ती पॉवर दर्शवण्यासाठी या कॅनचा उपयोग केला जातो. आय कॅन लिफ्ट धिस हेवी बॉक्स. ही जड पेटी मी सहजपणे उचलू शकतो, एवढी पॉवर आहे, एवढी ताकद आहे माझ्या अंगात. आय कॅन लिफ्ट धिस हेवी बॉक्स इझिली विदिन अ सेकंड, एका सेकंदात. तर इथं मी माझी ॲबिलिटी, माझी पॉवर सांगितलेली आहे. तर ॲबिलिटी दर्शवण्यासाठी, एखाद्या व्यक्तीमध्ये असणारी पॉवर दर्शवण्यासाठी या कॅनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पहा, धिस 80-year-old मॅन कॅन स्टील रीड विदाउट ग्लासेस. ग्लासेस म्हणजे चष्मा. हा 80 वर्षाचा म्हातारा अजूनही चष्मा न घालता वाचू शकतो एखादा न्यूजपेपर वगैरे. ही त्याची ॲबिलिटी आहे. त्याच्या डोळ्याची पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे की तो चष्मा न घालता पेपर वाचू शकतो. 80 वर्षाचा आहे. तर कॅन शोज दॅट मॅन्स ॲबिलिटी, दॅट मॅन्स पॉवर, फिजिकल पॉवर. त्याच्यानंतर सलमान खान कॅन फाईट विथ 50 पीपल ॲट ए टाइम. आपण सिनेमामध्ये पाहतो सलमान खान एकटा हा 50 लोकांशी लढतो, फाईट करतो. त्याला एक जखम पण होत नाही, पण 50 मारतात. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे. ही कॅन फाईट विथ 50 पीपल ॲट ए टाइम. तर हे जे कॅन आहे, व्यक्तीची फिजिकल पॉवर, त्याच्यामधली ॲबिलिटी, मेंटल ॲबिलिटी वगैरे सगळं झालं त्याच्यामध्ये, हे दर्शवण्यासाठी कॅन वापरलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन हे परमिशन म्हणजे काय? परवानगी देण्यासाठी आणि परवानगी घेण्यासाठी कॅन वापरलं जाऊ शकतं. पहा, यू कॅन यूज दिस टेलिफोन टू मेक लोकल कॉल्स. हा टेलिफोन तुम्ही लोकल कॉल करण्यासाठी वापरू शकता, तुम्हाला परमिशन आहे. तर हे परमिशन देणारं वाक्य आहे.
हा सार्वजनिक टेलिफोन आहे, तुम्ही वापरू शकता, तुम्हाला परवानगी आहे वापरण्याला. तर कॅन इथे काय दर्शवतं? परमिशन दर्शवतं. परीक्षेमध्ये असे वाक्य येतात, वाक्य दिलं जातं आणि हे वाक्य काय व्यक्त करतं? ॲबिलिटी व्यक्त करतं का, परमिशन का, पॉसिबिलिटी का, कॅपॅसिटी? नेमकं काय व्यक्त करतं हे विचारलं जातं. तर या वाक्यातून लोकांना दिलेली परमिशन व्यक्त होते. त्याच्यानंतर यू कॅन गो नाऊ, तू आता जाऊ शकतोस. यू कॅन गो नाऊ, त्याला दिलेली परवानगी आहे. आता समजा एखादा विद्यार्थी सरांनी उभं केलं, तो 8 दिवसापासून गैरहजर होता, सरांनी खूप त्याला खडसावलं, रागवलं, आणि मग रागवणं झाल्यानंतर सर म्हणले यू कॅन सिट नाव, आता तू बसू शकतोस. मग ही काय झाली? सरांनी दिलेली परमिशन झाली. सर जोपर्यंत रागवत होते तोपर्यंत तो उभाच होता. मग आता सरांचं रागवण झालं, सरांनी परवानगी दिली, बस खाली, आता तू आता बसू शकतोस खाली. तर यू कॅन सिट डाऊन नाव. तर यू कॅन गो नाव, तू जाऊ शकतोस आता. तर ही यूला दिलेली काय परमिशन आहे. परमिशन आपल्याला मागायची असेल, सिकिंग परमिशन म्हणा. सिक म्हणजे काय? मिळवणे, SEEK. फॉर सिकिंग परमिशन आपल्याला कॅन वापरावं लागतं. परमिशन मागण्यासाठी, मिळवण्यासाठी परवानगी. हां, त्याच्यानंतर तर इथं आता परमिशन मिळवायची. कॅन आय टेक अवे युअर बुक फॉर अ डे? वरच्या 2 वाक्यामध्ये परवानगी दिलेली आहे, परवानगी देण्यासाठी. आता हे परवानगी मागण्यासाठी म्हणजे सिकिंग परमिशन. कॅन आय टेक अवे युअर बुक फॉर अ डे? मी एका दिवसासाठी तुझं पुस्तक नेऊ शकतो का? त्याला परवानगी मागितलेली आहे. हे पुस्तक एका दिवसासाठी मी नेऊ शकतो का? तो जर हो म्हणला तर नेल, नाही तर नाही म्हणला तर नाही नेणार. परवानगी मागितलेली आहे. तर कॅन आय टेक अवे युअर बुक फॉर अ डे म्हणजे द पर्सन हॅज आस्क्ड हिम ए परमिशन. त्याच्यानंतर कॅन आय कम इन प्लीज? मी आत येऊ शकतो का कृपया? तर आत येताना परमिशन मागितलेली आहे. ठीक आहे, कॅन आय कम इन? कॅन आय डिस्टर्ब यू? मी तुम्हाला डिस्टर्ब करू शकतो का? परमिशन मागितलेली आहे. तर हे कॅन आय काय करतं? परमिशन मागतं. आणि यू कॅन हे परमिशन देतं. तुम्ही माझा सेलफोन वापरू शकता जर खूपच अर्जंट असेल तर. यू कॅन यूज माय सेलफोन इफ देर इज एनी अर्जन्सी. तर यू कॅन यूज माय सेलफोन, मी परवानगी दिलेली, यू कॅन यूज इट. ठीक आहे. तर परमिशन देण्यासाठी आणि परमिशन घेण्यासाठी म्हणजे मागण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे काय? शक्यता. शक्यता दर्शवण्यासाठी कॅनचा उपयोग केला जातो. यू कॅन गो देअर बाय टॅक्सी. तुम्ही तिथे टॅक्सीनं जाऊ शकता. पॉसिबल आहे तिथं जाणं टॅक्सीनं. समजा एखादा दुर्गम परिसर आहे, वाहनं जाणं अवघड आहे, पण तरीसुद्धा तुम्ही एका छोट्या वाहनानं तिथं जाऊ शकता. फार मोठा रोड नाही पण टॅक्सी जाऊ शकते छोटी. यू कॅन गो देअर बाय टॅक्सी. यू कॅन गो देअर बाय बाईक, बाय बायसिकल किंवा ना बायसिकल आलं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर धिस रोड कॅन बी ब्लॉक सिन्स टुमॉरो. हा रस्ता उद्यापासून ब्लॉक केला जाऊ शकतो, त्याची शक्यता आहे. तर शक्यता दर्शवण्यासाठी कॅनचा उपयोग केला जातो. पॉसिबिलिटी, ह्या दोन्ही वाक्यात पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा कॅपॅसिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीची योग्यता. कॅपॅसिटी किंवा कॅपेबिलिटी सुद्धा म्हणू शकता तुम्ही. कॅपॅसिटी किंवा कॅपेबिलिटी दर्शवण्यासाठी या कॅनचा उपयोग केला जातो. पहा कसा वापर केलेला आहे.
कॅन यू अटेंड द मीटिंग टुमॉरो? तू उद्याची मीटिंग अटेंड करू शकतोस का? म्हणजे तुझी तेवढी कॅपॅसिटी आहे का? म्हणजे परिस्थितीनुसार तू ते करू शकतोस का काम? तर कॅन यू अटेंड द मीटिंग टुमॉरो? उद्याची मीटिंग तू अटेंड करू शकतोस का? शक्य झालं तर असं आहे. आणि कॅन यू लेंड मी 1000 रुपीज? तुम्हाला 1000 रुपये उसने देऊ शकतोस का? तेवढी कॅपॅसिटी आहे का तुझी 1000 रुपये मला देण्याची? तर दॅट सेंटेन्स शोज कॅपॅसिटी. द पर्सन्स कॅपॅसिटी. कॅन इज यूज टू शो पर्सन्स कॅपॅसिटी. कॅन यू म्हणलं की कॅपॅसिटी असं आहे. कॅन आय म्हणलं की परमिशन. यू कॅन म्हणलं तरी परमिशन. ठीक आहे. तर पॉसिबिलिटी, परमिशन, कॅपॅसिटी, ॲबिलिटी दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो.